लंडनहून आणलेली बहुप्रतीक्षित वाघनखं साताऱ्याच्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य दिव्य असा सोहळा पार पडणार आहे। ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्यांना देखील पाहता येऊ शकतात। सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल। यासाठी केवळ 10 रुपयांचं तिकीट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डीडी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। याच्या होणाऱ्या भव्य दिव्य सोहळ्याविषयीची आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, लंडनहून आणलेली वाघनखं आज या साताऱ्यातल्या संग्रहालयामध्ये ठेवली जाणार आहेत। मोठा सोहळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पार पडणार आहे। सुशांत, सोहळ्याविषयी नेमकं काय सांगताय? अजिंक्य, अगदी बरोबर आहे। तमाम शिवप्रेमींचं स्वप्नपूर्ती जी आहे ती पूर्ण झालेली आहे। लंडन येथील वाघनखं जी आहेत ती महाराष्ट्रात आली 2 दिवसापूर्वी आणि यात सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी ही वाघनखं जी आहेत ती ठेवण्यात आलेली आहे। आज भव्य दिव्य असा कार्यक्रम जो आहे आयोजित करण्यात आलेला आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी चौक आहे, तिथून खऱ्या अर्थाने ही भव्य दिव्य मिरवणूक जी आहे ती निघणार आहे आणि त्याची भव्य दिव्य तयारी देखील इथे करण्यात येते। आपण जर बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचसोबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काही मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार। मात्र अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर इथे भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे इथे आणण्यात आलेला आहे। त्याचसोबत या ठिकाणी संपूर्ण भगव्या पताका आणि झालर जे आहेत ते लावलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी येतील। ढोल ताशाच्या गजरात आजचा कार्यक्रम जो आहे तो साजरा केला जाणार आहे। राज्य सरकारकडून देखील तशी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आपण याच वस्तू संग्रहालयाच्या बाहेर आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाघनखं वापरली ती या ठिकाणी ठेवण्यात आली। हा संपूर्ण जर परिसर बघितला असेल तर या संपूर्ण परिसरातील वाहतूक जी आहे ती सध्या बंद करण्यात आली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जे आहेत ते येऊ शकतात आणि या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर बाहेर देखील मोठमोठे फलक जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि हा संपूर्ण वस्तू संग्रहालयाचा परिसर आहे ज्या ठिकाणी ही वाघनखं जी आहेत ती ठेवण्यात आलेली आहे। 3 वर्ष अजिंक्य महाराष्ट्रात ही वाघनखं राहणार आहेत। सुरुवातीला 7 महिने या सातारा येथील वस्तू संग्रहालयात ही वाघनखं असतील। त्यामुळे सरकारकडून देखील एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला जातोय। आपण जर अजिंक्य पाहिलं असेल तर या वाघनखावरून अनेकदा राजकारण झालेलं होतं, आरोप प्रत्यारोप झालाय। ही वाघनखं खरी आहे ती खोटी असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते। मात्र सरकारकडून आता ही वाघनखं जी आहे जी महाराष्ट्रात आलेली आहेत त्याचं भव्य दिव्य जे आहे स्वागत आणि जल्लोष कुठेतरी अजिंक्य करण्यात येणार आहे। ठीक आहे सुशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या सोहळ्याविषयीच्या अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।